बरोबर अक्षरशः इथे त्या सर्वांची जर क्रमवारी तुम्ही बघितली तर ती अनेक अशा प्रकारची ती क्रमवारी आहे. आणि म्हणून 84 लक्ष जन्म घेतल्यानंतर आपण असं म्हणतो की मनुष्य हा प्राणी जन्माला येत असतो. आणि आता परवापर्यंत या सायन्सने सुद्धा हे मान्य केलेले आहे. आपण 84 लक्ष योनी हे आपण कुठे वाचतो? पुराणांमध्ये वाचतो. आमच्या सायन्सला हे आत्ता एक 2-2.5 वर्षापूर्वी त्यांनी असं मांडलं की 86 लक्ष या पृथ्वीवरती जीवसृष्टी अस्तित्वात आहे. जी 86 लक्ष आहे म्हणजे मग आमची 84 लक्ष यांनी कुठून शोधून काढली? या ऋषी मुनींनी हे यांनी कुठून शोधून काढली? तर त्यासाठी केली होती त्यांनी ती घोर तपश्चर्या ती त्यांनी केलेली होती. आणि म्हणून पारनेकर महाराजांचा एक अत्यंत सुंदर वाक्य आहे. आणि या 2 वाक्यावरती महाराजांचं पूर्णवादी तत्वज्ञान उभं आहे. ते म्हणजे जीवन ही एक कला आहे आणि दुसरं म्हणजे नीती म्हणजे माणूस. हे 2 पूर्णवादाचे अत्यंत महान असे तत्व आहे. आपल्याला माहिती आहे की 14 विद्या आणि 64 कला या पृथ्वीवरती अस्तित्वात आहे. आणि या 64 कलेबरोबर तुमच्याकडे जर ही 65वी जीवनाची कला जर नसेल ना तर तुम्ही किती मोठे कलाकार का असेल जीवनाला काय अर्थ नाही. आणि म्हणून परिचय ग्रंथामध्ये परमपूज्य रामचंद्र महाराज उस्ताद बाबा खान या सतार वादकाचं उदाहरण देतात. अत्यंत श्रेष्ठ अशा प्रकारची त्याची कला होती की कशाही प्रकारची सतार त्याच्याकडे दिली आणि कुठल्याही प्रकारचा राग जर त्याला वाजवायला लावला ना तो अत्यंत लीलया सतारीतून तो राग बाहेर काढत असत. पण जेव्हा एखादा व्यक्ती त्याच्याकडे जात असत आणि त्याला सांगत असत की उस्ताद जी आज कुछ सुनाओ तेव्हा ते काय शब्द वापरायचे? क्या खाक समजता का तुम्ही? म्हणजे तुला याच्यातलं काय कळतं? मला तर पुष्कळ कळतं पण तुला काय कळतं? आणि या एका वृत्तीमुळे ती व्यक्ती जगण्यासाठी अपयशी राहिली. आधी भौतिकात ती व्यक्ती अपयशी राहिली. ठीक आहे, आध्यात्मिकात आपण असं समजू शकतो की त्याला ती कारण ती त्याची साधना होती. सतार ही त्याची साधना होती. त्या सतारेमध्ये त्याला अत्युच्च पातळीची त्याला उन्नती गाठली होती, पायरी गाठली होती. पण शेवटी काय झालं? तो जेव्हा मृत्युमुखी पडला तेव्हा लोकांना वर्गणी गोळा करून त्याच्यावरती त्यांच्या धर्माप्रमाणे अंत्यसंस्कार करावे लागले. सांगा मग या कलेचा काय उपयोग? कुठे गेली ही कला? म्हणून ही जीवनाची कला अत्यंत महत्वाची आहे असं रामचंद्र महाराज या ग्रंथामध्ये म्हणतात. परिचय तोंडोळख आणि परिचय या 2 ग्रंथांमध्ये म्हणतात. त्यानंतर महाराजांचं अजून एक वाक्य ते म्हणजे नीती म्हणजे माणूस. आता हे मी तुम्हाला तोंडोळख या ग्रंथाच्या माध्यमातून थोडं सांगण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणून तोंडोळख ग्रंथाच्या पहिला 9वा अध्याय आहे त्या अध्यायामध्ये हा विषय मोठा सुंदरपणे येऊन गेलेला. त्यामध्ये आपण असं म्हणतो की आता असं म्हणतात की नीती म्हणजे काय? म्हणजे आपण आपल्या मनुष्य प्राण्याच्या आचरणाला काही बंधनं यावी याच्यासाठी जी काही तत्व समाजामध्ये निर्माण झालेली आहे त्या तत्वांना आपण नीती तत्व म्हणतो. आणि म्हणून जे 4 पुरुषार्थापैकी अर्थपुरुषार्थ महत्वाचा मी जो एक तुम्हाला सांगितला आणि त्याच्यात असं सांगितलेलं आहे की आपला जेवढा मासिक उत्पन्न असेल तेवढा खर्च करावा असं नीती सांगते. मग म्हणून महाराजांनी तिथे 2 उदाहरणं दिलेली होती. एखादा आपल्या घरात जर कधी आजारपण उद्भवलं तर किंवा एखादा विवाह कार्यासारखा जर एखादा मंगल कार्य निघालं तर मग हे नीती तत्व जे आहेत ना ते आपल्याला गुंडाळून ठेवावे लागतात. आणि मध्यंतरी एक दिवस असा आमच्या कॉलेजमध्ये वादविवाद स्पर्धा होती आणि त्या वादविवाद स्पर्धेमध्ये मी भाग घेतला. आणि त्यांचा विषय जो होता, आता कॉलेजचं वातावरण तुम्हाला माहिती कसं असतं. आणि मग त्यांचे सगळे बरेचसे आरोप आणि प्रत्यारोप जे होते ते आमच्या भगवान श्रीकृष्णावरती होते. काय म्हणे तुमचा श्रीकृष्ण म्हणे
16 सहस्त्रक्षाण बायका केल्या. म्हटलं बरोबर केल्या, पण का केल्या हे तुम्हाला माहिती आहे का? तदनंतर भगवान श्रीकृष्ण जर तसं बघितलं की ज्या स्वतः ज्यांनी काही तत्व मांडले त्या भगवान श्रीकृष्णाला आयुष्यात ते तरी कधी खरं बोलले हो? कधीच खरं बोलले नाही. अश्वत्थामा गेला, युद्ध झालं होतं त्या दिवशी अर्जुनाच्या हातात काहीच लागत नव्हतं आणि मग भगवान श्रीकृष्णाला हळूच एक मध्ये पिल्लू सोडून दिलं की म्हणे अश्वत्थामा गेला. आणि या युद्धामध्ये अश्वत्थामा नावाचा एक हत्ती सुद्धा होता आणि ऋषींचा मुलगा सुद्धा होता आणि यांनी सहज पिल्लू सोडून दिला. हत्ती अश्वत्थामा गेला आणि मग कोणीतरी त्यांना विचारलं का खरंच अश्वत्थामा गेला का? हो म्हणे अश्वत्थामा गेला. झालं दुर्योधनाकडे बरेच जण गर्भगणित झाले म्हणे अश्वत्थामा गेला. आणि मग नंतर कोणीतरी येऊन त्यांना विचारलं अहो म्हणे अश्वत्थामा गेला. भगवान श्रीकृष्णाने पटकन सांगितलं नर होता कुंजर हो. नर होता की कुंजर होता म्हणजे मनुष्य होता का हत्ती होता मला काय माहित नव्हतं, पण अश्वत्थामा गेला हे तेवढंच सत्य आहे. म्हणजे हे नीती तत्व जे असतं ना हे काल सापेक्ष असतं, हे काल सापेक्ष बदलत असतं आणि ते बदलावं. सभ्यता आणि संस्कृती या दोन्हींच्या मध्ये त्याला थोडीशी कलेचं त्याला आवरण घालून आपल्याला ते पूर्णपणे बदलून टाकायचं. आणि म्हणून म्हणतात की जीवन ही एक कला आहे आणि नीती म्हणजे माणूस. हे पूर्णवादाचे दोन महान असलेले तत्व यामध्ये वर्णन केलेले आहे. तदनंतर षडांग जे महाराजांनी सांगितलेले तेही जीवनासाठी अत्यंत उपयोगिता आहे. आणि म्हणून मी परवा आपल्याला सांगताना षडांग सांगितले, पण आता जर थोडं उलट्या दिशेने जर कधी आपण गेलो तर समजा आपण असं करू की उपासना हा विषय त्याच्यातून थोडासा एक बाजूला घेऊन टाकू म्हणजे नंतर 5 राहतात त्याला काहीच अर्थ राहत नाही, त्याला काहीच अर्थ राहत नाही. पण त्या सर्वांमध्ये जर तुम्हाला प्राण फुंकायचे असतील म्हणजे नैपुण्य, योजकता, लोकमत, लोकसंग्रह आणि काळ या 5 गोष्टींना या 5 गोष्टींवर जर तुम्हाला या 5 अंगांवर जर प्रभुत्व मिळवायचं असेल ना तर त्यासाठी असते ती उपासना. आणि म्हणून उपासना का करायची? मग उपासना म्हणजे काय? मग उपासना कशी करायची की ज्यावेळेस आपला जन्म होतो त्यावेळेस तिथे तिची देवता आणि म्हणून इथे शब्द वापरलाय वासनात वासुदैवस्य, ती त्याची असलेली प्रगड इच्छा, ती त्याची असलेली गाढ इच्छा. मग स्वतःचा तो असलेला त्याची असलेली इच्छा तो आमचा धर्म, तो आमचा स्वधर्म. म्हणून स्वतःचा स्वधर्म बिगुण जरी असला, कमी जातीचा जरी असला तरी तो आम्हाला श्रेयस असा प्रकारचाच तो आम्हाला असला पाहिजे. आणि म्हणून की काय भगवान रामचंद्रांना हे माहित होतं की आपल्या वनवासात जाण्यामुळे आपल्या पित्याचं निधन होऊ शकतं. हे जरी त्यांना माहीत असलं ना तरी रामचंद्र महाराजांनी स्वभाव ग्रंथात एक मोठं छान वाक्य वापरले की स्वतःची अस्मिता शून्यात प्रत नेऊन वागणारा तो श्रीराम. अरे दुसऱ्या दिवशी त्याला राज्याभिषेक होणार होता, पण फक्त आईनं वडिलांना वचन दिलेलं होतं की तुम्ही श्रीरामचंद्राला 14 वर्ष वनवासात पाठवा. आणि म्हणून रामचंद्राचा जो काही इतिहास, जो काही पुरुषार्थ आहे हा जास्त करून त्यांनी तो वनवासातच केलेला आहे. आता तुम्ही म्हणाल की आजचा अध्याय काय वा सृष्टिकांड हा काय सांगतोय, तो या सर्व कथा सांगतो. विचार करायसारखी गोष्ट आहे. त्यानं विश्व निर्माण केलं, त्या विश्वात आपल्याला काय निर्माण केलं बरं? काय निर्माण केलं? कारण त्याच्या मनात जसं मी मग इथे सांगितलेलं आहे की हे पूर्णवादी तत्वज्ञान फक्त पूर्णवादी तत्वज्ञानच हे सांगतात की ईश्वराचा आणि विश्वाचा
कार्यकारण संबंध नाही, तो स्वरूप संबंध आहे म्हणून. आणि त्यामध्ये या विश्वाचा आपलाही काहीतरी आहे आणि त्याचबरोबर त्या ईश्वराचा आपला पण काहीतरी आहे. त्या ईश्वराला आपल्याकडून पण काहीतरी कार्य करून घ्यायचं आहे. आपल्यालाही त्या माध्यमातून आपल्याला आपल्या स्वधर्माची पूर्तता करायची आहे. म्हणून हा विश्वाचा परमेश्वराचा आणि आपला म्हणजे जीव, जगत आणि जगदीश्वराचा असलेला हा विषय आहे. आणि म्हणून मी माझ्या परवाच्या त्याच्यात असं सांगितलेलं होतं की शिवपुराण हा जो ग्रंथ आहे ना, हा ग्रंथ म्हणजे याच्यामध्ये पूर्ण पुरुष विद्या आहे, याच्यामध्ये देवविद्या आहे. आणि त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे ज्ञान, कर्म आणि उपासना, त्याचप्रमाणे जीव, जगत आणि जगदीश्वर या तिन्हींचंही चिंतन ज्या ग्रंथामध्ये बापूसाहेबांनी केलेलं आहे, तो ग्रंथ म्हणजे हा शिवपुराण ग्रंथ आहे. सद्गुरु कृपेने जेवढं मला सुचलं, जे मी बोललो की माझ्यावरती सद्गुरूची कृपा, आणि जिथे कुठं चुकलं असेल तर तो माझा आज्ञा. एवढं बोलून मी सद्गुरूजी